हॅलो फ्रेंड्स. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी स्टार्ट केल्या होत्या, ऑप्टिक्स आणि त्याचं इंट्रोडक्शन. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहे. सो वेलकम अगेन इन चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द कन्सेप्ट रिलेटेड विथ इंट्रोडक्शन ऑफ ऑप्टिक्स. मायसेल्फ प्रोफेसर अतुल गुरु. यू नो मी व्हेरी वेल. सो लास्ट लेक्चर आपण ह्या गोष्टी थोडक्यात आणि व्यवस्थित डिस्कस केल्या होत्या. ते म्हणजे नेचर ऑफ लाईट and then categories, that means ray optics means what, wave optics means what, particular nature of light म्हणजे काय असतं, ह्या आपण लास्ट लेक्चरला व्यवस्थित एक्सप्लेन केलं होतं. लास्ट लेक्चर आपण इथंपर्यंत आलो होतो की रे ऑप्टिक्स आणि जॉमेट्रिकल ऑप्टिक्स, जे की आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि त्यात मी असं सांगितलं होतं की देर आर 4 फंडामेंटल लॉज विच इज कॉम्बाइनली कॉल्ड ॲज फर्मा लॉज. सो दॅट 4 लॉज आर व्हेरी मच इंटरेस्टिंग ॲक्च्युली. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी थोडक्यात एक्सप्लेन केल्या होत्या एक्सेप्ट दॅट लास्ट 2 लॉज. त्यातलं पहिलं असं होतं की लाईट हे कधी पण स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल होतं, होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक मटेरियल मीडियम असेल तर. आणि सेकंड आहे ते म्हणजे जर एकदा इंटरसेक्शन झाल्यानंतर त्यानंतर लाईट वेव्ह एकमेकाला कधीही अफेक्ट करत नाही. त्यातला जो थर्ड लॉ आहे तो मी एक्सप्लेन करतोय, तो म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आणि देन आफ्टर परत एकदा फर्मा प्रिन्सिपल जे आहे ना ते मी जरा डिटेलमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. सो आवर थर्ड लॉ दॅट मीन्स लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ॲक्च्युली लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपण 10th मध्ये असताना ह्या व्यवस्थित स्टडी केल्या होत्या. तरीही मी पुन्हा एकदा त्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. सो लिसन हिअर, यू कॅन सी धिस डायग्राम हिअर. दॅट मीन्स दिस इज द सरफेस. सरफेस इज द बाउंड्री प्रेझेंट इन बिटवीन टू मीडियम. दोन मीडियमच्या मध्ये जी बाउंड्री असते ॲक्च्युली दॅट मीडियम ऑर दॅट बाउंड्री प्रेझेंट इन बिटवीन टू मीडियम इज कॉल्ड ॲज अ इंटरफेस. आणि जर या दोन मीडियमपैकी एखादा मीडियम जर एअर किंवा व्हॅक्यूम असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ सरफेस. सो कन्सिडर हिअर दिस इज द सरफेस इन बिटवीन दिस टू मीडियम अँड दिस डॉटेड लाईन इज नथिंग बट अ नॉर्मल टू द सरफेस. सो लेट अस डिस्कस दिस इज द इन्सिडेंट रे ॲज शोन इन द फिगर ॲक्च्युली, जे की ऑब्लिकली इन्सिडेंट होतं ॲट दिस पॉईंट. आणि त्यातला पार्ट ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड इन टू दिस मीडियम, इन टू द सेम मीडियम, अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द लाईट गोज इन टू द सेकंड मीडियम. So according to our 9th and 10th concept, we all know that this ray is called as the incident ray, this is called as the reflected ray here, and this is called as the refracted ray. So जर एखाद्या प्रोसेसला रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला डिस्कस करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला हे गोष्ट माहीत असायला पाहिजे की दॅट प्रोसेस शुड फॉलो द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, अँड इफ एनी प्रोसेस विच फॉलोज द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन देन इट इज कॉल्ड एज द रिफ्रॅक्शन. सो मी अगेन रिफ्लेक्शन म्हणजे काय या गोष्टीपासून स्टार्ट करतोय. सो वी ऑल नो दॅट व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय रिफ्लेक्शन इज. रिफ्लेक्शन इज नथिंग बट वेन एव्हर एनी रे ऑफ लाईट इज कमिंग इन फ्रॉम द वन मीडियम अँड इट रिफ्लेक्टेड इन टू द सेम मीडियम. जर ते त्याच मीडियममध्ये गेलं देन इट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्शन. आय शुड ओबे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. लॉ ऑफ रिफ्लेक्शन कन्सिस्टिंग 3 सेंटेन्सेस. मी हे 3 सेंटेन्स इथं दिलेले नाही आहेत मुद्दामून, कारण हे चालू असताना व्हिडिओ ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस पॉज करायचं आणि ते सेंटेन्सेस लिहून घ्यायचे राहतात. और आपल्याला ह्या गोष्टी 9th आणि 10th मध्ये झालेलेच आहेत. दॅट मीन्स इट मस्ट रिलेटेड टू द बेसिक कन्सेप्ट वन. सो 3 सेंटेन्सेस फॉर द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आउट ऑफ दॅट फर्स्ट वन ते म्हणजे काय, incident ray this one and reflected ray this one are always lies on the opposite side of the normal. Incident ray and reflected ray हे कधीही opposite side ला असतात नॉर्मलच्या. सेकंड सेंटेन्स आहे incident ray, reflected ray and normal, these three are always lies in the same plane. And third sentence आहे I is equal to R, that means angle of incidence is must equal to angle of reflection, आणि these 3 laws are called as a law of reflection. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये हे लॉ ऑफ रिफ्लेक्शनचे तीनही सेंटेन्स फॉलो होतात, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन प्रोसेस. सो सी हिअर इन दिस डायग्राम ॲज वेल, दिस इज द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ द दिस नॉर्मल. देन इन्सिडेंट, रिफ्लेक्टेड, नॉर्मल हे सगळे ह्या स्लाइडच्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिस अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट वन ऑर इक्वल. दॅट मीन्स दिस ओबेज लॉ ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच लॉ ऑफ रिफ्लेक्शनला 3 सेंटेन्स असतात. सेम वे लॉ ऑफ रिफ्रॅक्शनला सुद्धा 3 सेंटेन्स असतात. एकदम सिम्पल वेने मी एक्सप्लेन करतो. जसं लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा पहिला सेंटेन्स सेम टू सेम लॉ ऑफ रिफ्रॅक्शनचा, फक्त रिफ्लेक्टेड रे हा वर्ड काढायचा आणि रिफ्रॅक्टेड रे हा वर्ड त्याच्यामध्ये पुटअप करायचा. जसं की मी म्हणू शकतो ना, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑलवेज लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल.
सेकंड सेंटेन्स पण तेच आहे, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर ऑलवेज लाईज इन द सेम प्लेन. हा थर्ड सेंटेन्स मात्र वेगळं आहे. दॅट मीन्स व्हॉट, हिअर आय दॅट मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स इज नॉट इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. जर ते नॉट इक्वल टू असेल तर मग नेमका लॉ काय असू शकतो हे एक्सप्लेन केले स्नेलने. म्हणून आपण लॉ ऑफ रिफ्रॅक्शनला सुद्धा स्नेल्स लॉ म्हणू शकतो. सो व्हॉट एक्झॅक्टली द स्नेल्स लॉ इज, स्नेल्स लॉ हे स्टेट करतं द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट and this constant is called as refractive index. So simple आहे, तीन सेंटेन्सेस ॲज इट इज आहेत. म्हणजे पहिला आहे अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल, दुसरा आहे लाईज इन द सेम प्लेन, तिसरा आहे आय इज नॉट इक्वल टू आर. म्हणजे काय असेल ते साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विच मस्ट इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो हे फोर सेंटेन्सेस जे आहेत दिस इज कॉल्ड एज अ फंडामेंटल लॉज फॉर द स्टडी ऑफ रे ऑप्टिक्स. सो फंडामेंटल लॉ स्टडी करायचं असेल तर हे फोर सेंटेन्सेस आहेत जे की आपण कालच्या व्हिडिओपासून एक्सप्लेन करत आलोय. सो आज पहिल्यांदा लॉ ऑफ रिफ्लेक्शन बघितलं, देन लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघितलं. मी पुन्हा एकदा सांगतोय की हे व्हिडिओ चालू असताना तुम्ही पॉज करा आणि त्या गोष्टी ज्या काही आहेत ना ते नोट डाऊन करून एका नोटबुकमध्ये व्यवस्थित मेन्शन करा. कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असेलच असं नाहीये. आपलं हे टीचिंग चालू आहे, याचा अर्थ आपल्याला याच्यामध्ये जेवढे टेक्स्टबुकमध्ये किंवा जेवढे स्लाईडमध्ये जेवढे बुकमध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा डिटेलमधल्या गोष्टी आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि तेवढ्या बाबतीतच म्हणजे तेवढ्यासाठीच म्हणून आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत एकदा स्लाईडवरती घेतोय. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा वाटतात त्या सगळ्या गोष्टी पॉइंट आउट करून ठेवा. ओके. सो काल आपण जात असं डिस्कस केलं होतं की कॉम्बिनेशन ऑफ दिस फोर सेंटेन्सेस इज कॉल्ड एज अ फर्मा प्रिन्सिपल and it states like this: while traveling from one point to another point by one or more reflections or refractions, a ray of light always chooses the path of least time. So साधी गोष्ट आहे की सपोज आपण एक कन्सिडर करूयात, इथं हा एक पॉइंट आहे सपोज आणि दिस इज द वन ऑफ द पॉइंट. या पॉइंटला जाण्याचे तीन रस्ते, की हे असा कर्व असेल, नाहीतर दुसरा हा असा कर्व असेल आणि तिसरा आहे तो स्ट्रेट लाईन असेल. यामध्ये जो हा कर्व आहे त्याला जास्त वेळ लागेल या 2 नंबरच्या लाईनपेक्षा आणि या 3 नंबरच्या लाईनपेक्षा. 3 नंबरचे याला सुद्धा जास्त लागेल 2 नंबरचा. दॅट मीन्स हे मधलं जे काही स्ट्रेट लाईन आहे ना ते म्हणजे कमीत कमी डिस्टन्स आहे. त्या म्हणजेच काय तर एका पॉईंट पासून जर रे ऑफ लाईट निघाला दुसऱ्या पॉईंट पर्यंत पोहोचायचा असेल तर तो कमीत कमी वेळेत पोहोचतो. म्हणजे याचा जेवढा टाइम आहे त्याच्यापेक्षा याला टाइम कमी, त्याच्यापेक्षा याला टाइम जवळजवळ सारखा किंवा जास्त असेल. म्हणजे कमी टाइम कोणाचा, ह्या मधल्याला ना, म्हणजे मधला कोण असेल स्ट्रेट लाईन. म्हणून तर आपण असं म्हणतो की लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हलिंग द स्ट्रेट लाईन. सो फर्मा प्रिन्सिपल एकदम सिंपल आहे. दुसरी गोष्ट, वन ऑर मोर रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन, म्हणजे परत हे लॉ ऑफ रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन तर आलंच आहे. ओके. दॅट मीन्स व्हॉट की जर मटेरियल मीडियम चेंज नाही केलं तर लाईट हे कधी पण एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटकडे जात असताना कमीत कमी म्हणजे स्ट्रेट वे किंवा स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल होतं. दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस फोर सेंटेन्सेस, जे की मला असं वाटतं की लगेचच ते क्लिअर कट समजतील सुद्धा. सो हे झालं रे ऑप्टिक्स आणि जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या टॉपिकमध्ये डिस्कस करायच्या. ह्या कालच गोष्टी मी एक्सप्लेन केले होते, मी त्यामध्ये फक्त एक गोष्ट ऍड केली, ते म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. सो विल कंटिन्यू फॉर द नेक्स्ट पॉईंट नाव, अँड दिस नेक्स्ट पॉईंट इज अगेन रिलेटेड टू आवर 10th टॉपिक, दॅट मीन्स कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. वी शुड नो हाऊ टू राईट डाऊन द और हाऊ टू ड्रॉ द रे डायग्राम. इज रे डायग्राम म्हणजे रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होत असताना जे काही इमॅजिनरी डायग्राम्स तयार होतो दॅट इज कॉल्ड द रे डायग्राम. सो रे डायग्राम कसं तयार करायचं, रे डायग्राम तयार करताना कोणते कोणते सरफेसेस घ्यायचं, रिफ्लेक्शन कसं होतं, रिफ्रॅक्शन कसं होतंय, या सगळ्यांसाठी एक कॉमन लॉ असाइन केलंय, दॅट इज कॉल्ड ॲज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. म्हणजे सिम्पल आहे. जसं आपण म्हणतो की ग्राफिकल मेथडमध्ये क्वाड्रंट असतात, 4 क्वाड्रंट्स, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड 5th क्वाड्रंट. फर्स्ट इज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह निगेटिव्ह. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1 2 4 क्वाड्रंट जे काही असेल ते कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन प्रमाणे. सो इथं सुद्धा तसंच कन्सिडर करायचं आहे. सो म्हणून आपण असं म्हणतो की कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन इज द अॅनालॉगस टू ऑर्डिनरी जॉमेट्री. म्हणजे ऑर्डिनेट जॉमेट्री, जसं काय आपण जॉमेट्रीमध्ये क्वाड्रंट बघतोय ग्राफिकलमध्ये, सेम टू सेम इथं सुद्धा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मध्ये तसंच बघायचं. म्हणजे काय, बट बिफोर स्टार्टिंग साइन कन्व्हेन्शन वन शुड नो दिस 3 टर्मिनॉलॉजी ऑफ यू, व्ही अँड एफ मीन्स, जे की कॉमन आहे आपल्या 10th मध्येही झालेलं आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याचं काही कारण नाही.
यू इज नथिंग बट अ ऑब्जेक्ट डिस्टन्स. एकदम सिम्पल आहे. ज्या पॉइंटला तुम्हाला रिफ्लेक्शन करायचंय किंवा रिफ्रॅक्शन करायचंय त्या पॉइंट पासून ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स असेल दॅट इज कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट डिस्टन्स. इमेज डिस्टन्स म्हणजे त्याच पॉइंट पासून इमेज जिथं प्रेझेंट आहे तिथंपर्यंतचं डिस्टन्स. फोकल लेंथ म्हणजे फोकल लेंथ इज ओनली रिलेटेड टू द कर्व्ड सरफेस फर्स्ट ऑफ ऑल. सो हे तीन टर्मिनॉलॉजीज आपण ज्यावेळेस ते मिरर आणि लेन्स बघणार आहे त्यावेळेस ही व्यवस्थित मी एक्सप्लेन करेन. मात्र आता हे फक्त इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मी थोडक्यात त्याच्यासाठी सांगतोय जे की तुमच्या 10च्या सिलेबसवरून डिपेंड असावं. ओके, सो यू इज नथिंग बट अ ऑब्जेक्ट डिस्टन्स, V is nothing but an image distance, and F is nothing but a focal length. So we'll discuss it first. Now listen carefully. Cartesian sign convention study करायचं म्हणलं की there are certain points and that should be present in this Cartesian sign convention. हे तुमच्या नोटबुकमध्ये यायला पाहिजे. ते म्हणजे काय? कारण हा 2 मार्कचा क्वेश्चन असू शकतो अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन और गिव कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फॉर द रिफ्लेक्शन और रिफ्रॅक्शन प्रोसेसेस. ॲट दॅट टाइम यू शुड नो दिस पॉइंट वन. त्यातला पहिला पॉइंट आहे, इन्सिडेंट रेज मस्ट बी प्रेझेंट ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. कोणत्याही एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या लेफ्ट हँड साइडला कायम ऑब्जेक्ट ठेवायचा. मग कारण ऑब्जेक्ट पासूनच इन्सिडेंट रे येतात ना, त्यामुळं ऑब्जेक्ट जर ओळखायचा असेल तर तो ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्रेझेंट ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ एनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. सो आवर नेक्स्ट पॉइंट इज ऑल द डिस्टन्सेस मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑर पोल. म्हणजे आपण इमॅजिन करूयात हे हॉरिझॉन्टल लाईन या पार्टमध्ये आपल्याला थोडंसं कळू शकतं. हे हॉरिझॉन्टल लाईन, दिस वर्टिकल लाईन इज नथिंग बट एनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. जर हे वर्टिकल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असेल तर लक्षात ठेवायचं की दिस इज द सेंटर. या सेंटर पासून सगळे डिस्टन्स मेजर करायचं. जसं की आपण ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा असंच करतो. सेंटर पासून सगळे डिस्टन्स म्हणजे 0 टू दिस साइड, 0 टू दिस साइड, 0 टू अप्पर, 0 टू लोअर. सो सेम वे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मध्ये सुद्धा सेंटर पासून स्टार्ट करायचं. सेकंड आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिस विल कन्सिडर ॲज अ प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ दॅट ऑप्टिकल सेंटर ऑर पोल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू द 10th ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे असं ऍक्सिस की जे त्या ऑप्टिकल सेंटरच्या सेंटरमध्ये जातो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या. थर्ड पॉईंट, ऑल द डिस्टन्सेस प्रेझेंट ऑन द लेफ्ट हँड साइड, म्हणजे जे काय लेफ्ट हँड साइडला डिस्टन्स आहे दे आर कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. राईट हँड साइडला आहे दे आर कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. अप साइड आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह, डाऊन साइड आहे ते म्हणजे निगेटिव्ह. इट्स क्वाइट कॉमन वन. सिंपल आहे. लेफ्ट साइड म्हणजे निगेटिव्ह, राईट साइड म्हणजे पॉझिटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, लोअर निगेटिव्ह. ओके, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, डॉट, तो पॉइंट. सो दिस इज अ सिम्पल साइन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, जे की हे वापरूनच मग परत आपल्याला ते रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शनच्या सगळ्या गोष्टी स्टडी करता येतात. पण मला असं वाटतं की हे रिफ्लेक्शन स्टडी करण्याच्या अगोदर आज जे घेतले मी 2 मिनिटात पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे आपल्याला रिफ्लेक्शन पर्यंत पोहोचता येतं. सो रे ऑप्टिक्स, जॉमेट्रिकल ऑप्टिक्स ह्याचं आपण स्टार्ट केलं तर ते म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. यू शुड नो 2 मार्कला किंवा 1 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हे सुद्धा 2 मार्कला येऊ शकतो. दिस 4 फंडामेंटल लॉज 2 मार्कला येऊ शकतो. 1 मार्कला फर्मा प्रिन्सिपल येऊ शकतो. डायग्राम 1 मार्कला येऊ शकते. त्यामुळे हे सगळं तुमच्या नोटबुकमध्ये आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, साइन कन्व्हेन्शनची डायग्राम, डायग्रॅमेटिकली किंवा हे सगळे पॉईंट्स 2 मार्कचा क्वेश्चन आहे, त्यामुळे हे सगळं रेडी पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय की हे सगळं एक्सप्लेन करत असताना तुमच्या नोटबुकमध्ये तुमचे पॉईंट आउट सगळे चालू पाहिजे, कारण हे सगळ्याचे सगळे पॉईंट हे तुमच्या टेक्स्टबुक मधूनच घेतलेले आहेत. टेक्स्टबुक जरी तुम्ही रीड केलं तरीही आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की टेक्स्टबुकमध्ये थोडंसं विखरून दिलेलं आहे. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये सोपं कसं करता येईल त्याचा प्रयत्न केला आहे. कारण ते आता सोपं म्हणून समजलं तर ते नंतर आपल्याला जास्त सोयीस्कर ठरणार आहे. ओके, सो मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन पर्यंत एक्सप्लेन करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये ते रिफ्लेक्शन आणि त्याच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी एक्सप्लेन करेन. ओके, पण होमवर्क म्हणजे पॉईंट आउट काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढं लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.